तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 63,000 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत असं आवाहन तहसीलदार विनायक मगर यांनी केलं। अक्कलकोट तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं लाभार्थ्यांना अर्ज भरणं सोपं व्हावं म्हणून सर्व माहिती सेवा केंद्र चालकांना दिली आहे। दरम्यान तालुक्यातून 63,000 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर केले होते अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या तालुक्यात आतापर्यंत 63,000हून अधिक लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केलेला आहे। तर जास्तीत जास्त पात्र महिलांनी याच्यामध्ये आपला अर्ज दाखल करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। दरम्यान अक्कलकोट तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार यादी दुरुस्ती तसंच नावातील बदल, मतदार यादीमध्ये नसलेलं नाव या संदर्भात लोकसभा निवडणुकीत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर तहसीलदार विनायक मगर यांनी नागरिकांनी संबंधित BLOंशी संपर्क साधून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं असंही आवाहन केलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदारांनी यापूर्वी लोकसभा इलेक्शनमध्ये अशी तक्रार केलेली होती की त्यांच्या नावासमोर डिलीटेड असा शिक्का असल्यामुळं त्यांना मतदान करता आलेलं नाही, तर अशा सर्व पात्र मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी नमुना 6 भरून त्यांनी त्यांचं नाव नोंदणी करून घ्यावी। त्याकरता आपल्याला आपल्या केंद्रावरील BLO आहे ते आपल्याला मदत करतील किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्याला अर्ज दाखल करता येईल।